अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, माझी मराठी फॉर उर्दू मीडियम स्कूल या यूट्यूब चॅनलवर पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी संयुक्त यामधील इयत्ता 9व्या वर्गाचे पाठ 7वे रंगलेला सामना यातील भाग 1 चे आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण आणि स्वाध्याय इंशाअल्लाह बघणार आहोत. यामध्ये पान क्रमांक 21 वर दिलेले काही उतारे आज शाळेतील येथून तर जिवंत झाला येथेपर्यंत आज अपन या भागाचे स्पष्टीकरण आणि स्वाध्याय बघणार आहोत. उसके पहले बच्चों, अब अगर आप मेरे इस YouTube चैनल माझी मराठी पे फर्स्ट टाइम विजिट कर रहे हो तो मेरे इस YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए, मेरे वीडियो को लाइक कीजिए और आगे आप इसे शेयर भी कर सकते हैं. तो सबसे पहले बच्चों, हम इस पाठ में जो शीर्षक दिया है रंगलेला सामना, इसका अर्थ समझ लेते हैं. रंगलेला मतलब उर्दू में होता है उसका मीनिंग दिलचस्प और सामना मतलब मुकाबला. तो सरल अर्थ में इसका मीनिंग हो गया दिलचस्प मुकाबला. देखते हैं. सबसे पहले हम लोग अपनी अपनी मराठी की किताबें निकाल लेते हैं और एक एक पेंसिल भी निकाल लेते हैं ताकि जब आपको सर शब्दार्थ समझाएंगे तो आप उसे अपनी किताब में नोट कर लेंगे. पान क्रमांक 21 पाठ 7वे रंगलेला सामना. विद्यार्थ्यांनो, आपण थोडक्यात लेखक लीलाधर हेगडे यांच्याविषयी जाणून घेऊ. जन्म 1927. बाल साहित्यकार, कथाकार, कादंबरीकार, ललित गद्य लेखक. गुंतागुंत, फेडाफेडी, पुन्हा प्रपंच इत्यादी ललित गद्य लेखन. तरीही हात शिवशिवतच राहिले ही कादंबरी. बैलांच्या गोंधळ ही विनोदी कथा. थोर चित्रकार. पाचूचे बेट, वेरूळचे वैभव, हनुमू अशी अनेक बाल साहित्याची पुस्तके प्रसिद्ध. तर आपण बघितलं की लेखक लीलाधर हेगडे हे एक बाल साहित्यकार आहेत आणि त्यांची खूप साहित्य प्रकाशित झालेली आहेत. अब देखते हैं बच्चों हम लोग कि लेखक ने इस पाठ में किस चीज़ का वर्णन किया है. हाँ, प्रस्तुत पाठात लेखकांनी शाळेतील 2 इयत्तांमध्ये कबड्डीच्या रंगलेल्या सामन्याचे वर्णन केले आहे. तर प्रस्तुत पाठामध्ये लेखक श्री लीलाधर हेगडे यांनी त्यांच्या शाळेत रंगलेल्या 2 इयत्तांमधील कबड्डीच्या सामन्याचे वर्णन केले आहे. इस पाठ में लेखक ने उनके स्कूल में 2 क्लासेस इयत्ता 6वी आणि इयत्ता 7वी या 2 संघांच्या दरमियान झालेल्या कबड्डीच्या सामन्याचे यानी कबड्डी के मुकाबले का वर्णन किया है. तो बच्चों, शुरुआत करते हम अपने पाठ की. आज शाळेतील खेळांच्या सामन्यांचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे आज सर्व खेळांचे अंतिम सामने होणार होते. सामने पाहायला विद्यार्थी, शिक्षक व अनेक पालक क्रीडांगणावर जमलेले होते. पहिले शब्दार्थ बघूया. सामना मतलब मुकाबला. शेवटचा म्हणजे अंतिम. दिवस मतलब दिन. अंतिम म्हणजे शेवट. विद्यार्थी मतलब स्टूडेंट आणि क्रीडांगण मतलब खेल का मैदान. तो लेखक कहते हैं कि आज शाळेतील खेळांच्या सामन्यांचा शेवटचा दिवस होता, कि आज स्कूल में खेल के दिन का आखिरी का दिन था. आखिरी का बोलेंगे हम, लास्ट फाइनल राउंड्स थे. त्यामुळे आज सर्व खेळांचे अंतिम सामने होणार होते और इसलिए आज स्कूल में जो खेल का ऑर्गेनाइज किया गया था उस खेल का आज अंतिम सामना मतलब फाइनल राउंड होने वाला था. सामने पाहायला विद्यार्थी, शिक्षक, अनेक पालक क्रीडांगणावर जमलेले होते. और सामना देखने के लिए, मुकाबला देखने के लिए विद्यार्थी, शिक्षक और पालक मतलब गार्जियन बहुत बड़े पैमाने पर जमा हुए थे. कहाँ पे? मैदान में, खेल के मैदान में, क्रीडांगणावर. पुढं
कबड्डीच्या अंतिम सामन्यासाठी 6वी विरुद्ध 7वी हे संघ क्रीडांगणावर दाखल झाले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. शब्दार्थ बघा. विरुद्ध मतलब मुकाबिल में, संघ मतलब टीम. तो कबड्डी के खेल की शुरुआत हो चुकी थी. 6वीं संघ विरुद्ध 7वीं संघ मतलब 6 क्लास का संघ और 7 क्लास का संघ. ये दो संघों में, दो टीम्स में कबड्डी का सामना होने वाला था. आणि या दोन्ही संघांचे प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचे मैदानावर म्हणजे स्वागत केले. पुढं ओलीसुकी झाली. 6वीच्या कर्णधाराने ओलीसुकी जिंकली. अब ओलीसुकी होने मतलब टॉस होना जिसे कहते हैं. टॉस हुआ. टॉस होने के बाद 6वीच्या कर्णधार मतलब जिसे हम बोलेंगे कैप्टन. तो टॉस हुआ और छठी के यानी 6वीच्या कर्णधाराने, 6वीच्या कैप्टन ने टॉस जिंकला. अब देखते हैं उसने क्या डिसीजन लिया. अब गेम शुरू हो गया. त्याने दम घालण्यास सुरुवात केली. दम घालणे म्हणजे सर्व्हिस टाकणे. उसने खेल की शुरुआत की. 7वीचे खिलाड़ू तैयारच होते और 7वी के जो प्लेयर्स थे, खिलाड़ू प्लेयर्स वो तैयार थे. त्यांनी 6वीच्या कर्णधाराला चांगले कोपऱ्यात घेतले. कोपरा धरणाऱ्या मुलाने मोठ्या धीराने त्याचा पाय पकडला. त्याबरोबर मधल्या भिडूने त्याच्यावर एकदम झडप घालून त्याला पकडले. प्रेक्षकांमधून जोरदार आरोड्या उठल्या. सुरुवातीपासून सामना रंगायला सुरुवात झाली. चला शब्दार्थ बघूया. कोपरा. कोपरा मतलब कोना, एक कॉर्नर. भिडू. भिडू म्हणजे साथीदार, मित्र. धीर म्हणजे हिम्मत. आणि प्रेक्षक म्हणजे ऑडियन्स किंवा सामाईन कहेंगे हम उसे उर्दू में. आळोड्या उठल्या. आळोड्या उठवणे म्हणजे खूप जोरजोराने त्यांना आवाज देऊन प्रोत्साहित करणे. रंगणे म्हणजे दिलचस्प होना. अब देखते आगे. त्यांनी 6वीच्या कर्णधाराला चांगले कोपऱ्यात घेतले. अब छठी का कर्णधार म्हणजे 6व्या वर्गाचा कर्णधार ने दम टाकायला सुरुवात केली. 7वीचे खिलाड़ू तैयारच होते. 7th क्लास का जो संघ था वो बिल्कुल तैयार था. जैसे ही उस यानी 6वीं का कर्णधार कैप्टन सर्विस डालने इनके बाजू में आया तो उन्होंने उसे कोने में पकड़ लिया. त्याला त्यांनी कोपऱ्यात धरले. फिर देखते क्या होता है. कोपरा धरणाऱ्या मुलाने मोठ्या धीराने त्याचा पाय पकड़ला और एक कॉर्नर में जो एक खिलाड़ू था 7वीं का, त्याने मोठ्या धीराने मतलब बहुत हिम्मत से त्याचा पाय पकडला. त्याबरोबर मधल्या बिडूने त्याच्यावर एकदम झडप घालून त्याला पकडले. आणि त्याचबरोबर 7वी वर्गातील संघातील एक खेळाडूने त्या कर्णधारावर, 6व्या वर्गाच्या कर्णधारावर एकदम झडप घातली, मतलब हमला किया आणि त्याला आपल्या हातामध्ये किंवा त्याला आपल्या टीममध्ये जकडून घेतले. त्याला पडण्यास काही वेळ मिळाला नाही. अशा प्रकारे त्यांनी 7व्या वर्गातील संघाने 6व्या वर्गातील कर्णधाराला पहिल्याच वेळेस बाद किए, उसको आउट कर दिए. फिर देखते क्या होते हैं. प्रेक्षकातून जोरदार आरोळ्या उठल्या. सुरुवातीपासून सामना रंगायला सुरुवात झाली आणि प्रेक्षकांमधून ऑडियंस पे जोर जोरों से आवाज उठने लगी, उनकी शाबाशी देने लगे और इस तरह से स्टार्टिंग से ही यानी शुरुआती से ही वो सामना रंगायला सुरुवात झाली. नेक्स्ट पॅराग्राफ. 7वीच्या संघाचा आवेश वाढला. त्यांच्या हुकमी इक्का सावंत कबड्डी घालण्यास गेला. अब 7वी के संघ आवेश वाढणे म्हणजे हिम्मत वाढणे. आता 7वीच्या संघाचा आवेश वाढला, हिम्मत वाढली, कारण त्यांनी 6व्या वर्गाच्या कर्णधाराला बाद केले होते. त्यांच्या हुकमी इक्का सावंत कबड्डी घालण्यास गेला. हुकमी इक्का मतलब बहुत ही बेहतरीन खिलाड़ी. कौन था? सावंत. और वो 7वीं का कर्णधार भी था यानी कैप्टन भी था. अब कबड्डी
की सर्विस डालने के लिए सावंत गया, निकलता है। जैसा ही वो निकलता है, देखते क्या होता है। सावंत 5 बात पाहिजेत 5 असे काही मुले ओरडली। तो जैसे ही सावंत सर्विस डालने के लिए आगे बढ़ा तो ऑडियंस में से कुछ बच्चे, कुछ मुले जो जो से चिल्लाने लगे। क्या चिल्लाने लगे? सावंत 5 बात पाहिजेत 5, कि सावंत 5 घड़ी बाद होना चाहिए, 5 घड़ी। क्यों ऐसा बोले वो? देखते उसका रीजन। सावंतच्या अंगात चांगलीच ताकद होती, त्याचे हाडपरही मजबूत होते। क्यों ऐसा कहा? कारण सावंत, पहले हम शब्दार्थ देख लेते। अंग, अंग म्हणजे शरीर, ताकद म्हणजे शक्ती, हिम्मत, हाड पेर मजबूत असणे म्हणजे शरीराने शक्तिवान असणे, ताकतवर असणे। तो सावंत शरीर से बहुत ही मजबूत था, उसके शरीर में बहुत ही ताकत थी, शक्ति थी, और उसके हाड पैर यानी पूरा शरीर उसका मजबूत था, ताकतवर था। इसलिए ती मुले सावंतला सावंत 5 बात पाहिजेत 5 असे जोरजोराने सावंतसाठी ते आरडत होते। चला आता पुढे बघू। पण 6वीच्या खेळाडूंनी त्याला पकडायचा निर्धार केला होता, लेकिन 6वीं के खिलाड़ू ने 6वीं के प्लेयर्स ने सावंत को पकड़ने का निश्चय, निर्धार मतलब निश्चय कर लिया था कि 6वीं, देखते क्या होता है। सावंत आत आला तशी 6वीच्या खेळाडूंनी साखळी धरली, बघता बघता त्यांनी घेरले। अब जैसे ही सावंत अंदर आया तो 6वीच्या खेळाडूंनी साखळी तयार केली। आता साखळी मतलब चैन तैयार की। बघता बघता त्यांनी घेर लिया और देखते ही देखते उन्होंने सावंत को घेर लिया। पण सावंत कसला वस्ताद, वस्ताद मतलब हुनरमंद, लेकिन सावंत बहुत ही हुनरमंद था कबड्डी का। त्याने हा हा म्हणता साखळी तोडली व तो मध्य रेषेकडे तडफेने पहुंचला, और हा हा करते करते उसने वो साखड़ी तोड़ के वो मध्य रेषा के ऊपर, मध्य रेषा की ओर बढ़ गया। त्याचबरोबर आवाज उठले, शाबास सावंत, भले बहादर, 6वीचे 3 गडी बाद झाले। प्रेक्षकांत धमाल उडाली। सावंतने 6वी वर्गाचे 3 गडी बाद करून तो परतला होता। त्यामुळं सर्व प्रेक्षक वर्ग खूप आनंदित होता आणि तो जोरजोरात सावंतसाठी आरोड्या घालत होता। कोणती आरोड्या? सावंत, शाबास सावंत, भले बहादर, 3 गडी बाद केले 3। आता पुढं मग 6वीच्या चिवट सुडे कबड्डी घालण्यास गेला। मूर्ति लहान पण कीर्ति महान। अब सर्विस डालने की बारी 6वीं क्लास की थी। उसमें एक प्लेयर था सुडे नाम का, वो सर्विस डालने गया 7वीं क्लास में। तो जसं त्याची शरीरयष्टी खूप लहान होती, म्हणजे दिसायला तो तेवढा धडधिप्पड नव्हता, खूप ताकदवर नव्हता, पण त्याला कबड्डी खेळाचा खूप अनुभव होता। म्हणून त्याच्यासाठी म्हण आलेली आहे, मूर्ति लहान पण कीर्ति महान, मतलब दिखने में छोटा सा लेकिन काम बहुत बड़ा, ऐसा उसका अर्थ होता है। अत्यंत सावधपणे तो खेळत होता। इतक्यात एका खेळाडूने त्याचे पाय पकडण्यासाठी समोरून मुसंडी मारली, और चिवट सुडे बहुत ही सावधानी से खेल रहा था, और इतने में ही 7वीं जमात के यानी अपोजिट टीम के एक खिलाड़ू ने उसे पकड़ने के लिए मुसंडी मारा, यानी उडी मारा। फिर देखते क्या होता। सुडेने त्याच्या पाठीवर हात ठेवून टुनकन उडी मारली व तो आपल्या संघाकडे सफाईने निघून गेला। और फिर उसके बाद सुडे ने उसके पीठ के ऊपर हाथ रख के टुन से उड़ी मारी, मतलब टन से वो कूद गया उस पार, और वो अपने संघ की ओर बढ़ गया। तो आपल्या संघाकडे सफाईने निघून गेला। शाबास सुडे, मुलांनी आरोड्या ठोकल्या। 6वीचा कर्णधार जिवंत झाला। तो जैसे ही सुडे 7वीं क्लास के गड़ी बात करके आता है तो 6 क्लास का कर्णधार जीवंत हो जाता है, जिंदा हो जाता है, ने खेल में वापस आ जाता है, और सुडे की वाहवाही शुरू हो जाती है। तो बच्चों, हमने भाग 1 पान क्रमांक 21 आज शाळेतील
येथून तर जिवंत झाला. येथेपर्यंत आपण या भागाचे स्पष्टीकरण बघितलेले आहे. आता आपण या भागावर आधारित स्वाध्याय म्हणजे कृती बघणार आहोत. तो देखते. प्रश्न 1 बघा, स्क्रीनवर तुम्हाला काही आकृत्या दिलेल्या आहेत, काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. खाली दिलेल्या आकृत्या पूर्ण करा. कुछ आकृति दी गई है, वो आकृति को हमें पूरा करना है. नंबर अ, सामना पाहण्यासाठी जमलेले. सामना पाहण्यासाठी यानी मुकाबला देखने के लिए कौन कौन आए थे? कौन कौन? नंबर 1 विद्यार्थी, 2 शिक्षक आणि 3 पालक. आ, सामन्यात सहभागी झालेले वर्ग. सामन्यात सहभागी झालेले वर्ग. इस मुकाबले में कौन कौन से वर्ग, कौन कौन से क्लास शामिल थे? कौन कौन से थे? 6वी आणि 7वी हे दोन वर्ग सहभागी झाले होते. आता तिसरी आकृती बघू आपण. सुडेसाठी, सुडे नाम का खिलाड़ी था, उसके लिए म्हण. कोणती म्हण आलेली आहे? एक मराठी म्हण आई है सुडे के लिए. कौन सी म्हण आई है? मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि सुडेसाठी निघालेले उद्गार, मतलब प्रेक्षक वर्ग में उसके लिए कौन से उद्गार, कौन सी आवाजें निकली? शाबाश सुडे. इस तरह से हम यह आकृति पूरी कर सकते हैं. चला आता आपण बघू प्रश्न क्रमांक 2. कारणे शोधा. 1. अब कारणे शोधा मतलब की रीजन लिखिए, वजह लिखिए. तर काही वाक्य दिलेले आहेत. या वाक्यात काही घटना घडलेल्या आहेत. त्या घटना घडण्यामागचे काही कारण आहे, कुछ वजह है, वो हमें लिखना है. देखते. नंबर 1, सुरुवातीलाच सामना रंगायला सुरुवात झाली. और शुरू से ही सामना रंगने को, दिलचस्प होने की शुरुआत हो गई. क्यों हुई? कारण. उत्तर देखेंगे जैसे आपकी स्क्रीन पर दिखाई दे रहा है. 7वीच्या संघाने 6वीच्या कर्णधाराला चांगले कोपऱ्यात घेतले. कोपरा धरणाऱ्या मुलाने मोठ्या धीराने त्याचा पाय पकडला. त्याचबरोबर मधल्या भिडूने त्याच्यावर एकदम झडप घालून त्याला पकडले. प्रेक्षकातून जोरदार आरोळ्या उठल्या. म्हणून सुरुवातीलाच सामना रंगायला सुरुवात झाली. चला आता दुसरं बघू. 5 बाद पाहिजेत 5 असे काही मुले ओरडली. कारण 5 बाद होना 5, ऐसे कुछ बच्चे चिल्लाने लगे. क्यों चिल्लाने लगे? कारण सावंत हा 7वीच्या संघाचा हुकमी एक्का होता. याशिवाय त्याच्या अंगात चांगलीच ताकद होती. त्याचे हाडपरही मजबूत होते. म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काही मुले ओरडली. 5 बाद पाहिजेत 5. पुढे बघू. प्रश्न क्रमांक 3, जोड़िया जुड़वा मतलब जोड़ियां लगाओ. तो देख रहे बच्चों आप अ गट और ब गट दिया गया है. इसमें आपको सिर्फ उत्तर दिखाई दे रहे हैं, प्रश्न नहीं. तो पूरा उत्तर दे कैसा लिखेंगे हम? अ गटमध्ये आणि ब गटमध्ये या दोघांना आपल्याला अध्ययन करून योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. सही जोड़ियां लगाना है. नंबर 1, मूर्ति लहानपण कीर्ति महान. मूर्ति लहानपण कीर्ति महान ये मन किसके लिए आई है? उत्तर आ, सुडेसाठी. 2, हाडापेराने मजबूत, पुरी शरीर यष्टी से मजबूत. हे कोणासाठी आलेलं आहे? सावंतसाठी. 3, जिंकणारा संघ. याचे उत्तर आहे अ, 6वीची मुले. 4, मध्यंतरासाठी खेळ थांबवणारे मतलब इंटरवल के लिए खेल रोकने वाले. किसने रोका खेल? आ, पंच. पंच मतलब एम्पायर. आता प्रश्न क्रमांक 4 बघू. समानार्थी शब्द लिहा मतलब सिमिलर मीनिंग वर्ड्स कि जिनके मीनिंग कैसे हो? सेम हो, अर्थ एक जैसे हो. 1, अखेर शेवट. 2, अध्यापक शिक्षक. 3, सोबती म्हणजे भिडू. आणि 4, साहस म्हणजे धीर. चला आता अपन बघू प्रश्न क्रमांक 5, स्वमत. तो ये स्वमत का जो प्रश्न है बच्चों, ये हमें अपने शब्दों में मराठी में इसका उत्तर लिखना होता है. देखते हैं प्रश्न क्या है. 1,
खेळाचे संपूर्ण व्यक्तिमत्व विकासात असलेले महत्त्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा. की खेळाचे महत्त्व संपूर्ण व्यक्तिमत्व विकासात महत्त्वपूर्ण आहे, हे तुम्हाला आपल्या शब्दांमध्ये तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं आहे. देखो स्क्रीन पे उत्तर आ गया है कि खेल ये एक संपूर्ण व्यक्तिमत्व मतलब ऑल ओवर डेवलपमेंट के लिए बहुत ज़रूरी है. इसका इम्पोर्टेंस आपको अपने शब्दों में यानी उत्तर में लिखना है. देखते हैं उत्तर. मानव जीवनामध्ये खेळाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. खेळामुळे शरीरयष्टी सुदृढ व मजबूत होते. याशिवाय शारीरिक क्षमता वाढते. पुढं खेळामुळे अनेक सुप्त गुणांचा विकास सुद्धा होतो. और खेल से हमारी बॉडी हमारी शरीर मजबूत होता ही है, इतना ही नहीं तो हमारे अंदर एक कुछ सुप्त गुण यानी कुछ क्वालिटीज़ का भी विकास होता है, डेवलपमेंट होता है. कौन से खेळाडू वृत्ती, सांघिक कौशल्य, सहकार्य करण्याची वृत्ती, नेतृत्व, स्पर्धात्मक वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास. या खेळामुळे व्यायाम होतो. त्यामुळे व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. म्हणून खेळाचे संपूर्ण व्यक्तिमत्व विकास होतो असे म्हटले जाते. इसलिए कि खेल से संपूर्ण व्यक्तिमत्व का विकास होता है ऐसा कहा जाता है. तो बच्चों, अगर आपको मेरा ये भाग 1 रंगलीला सामना भाग 1 का स्पष्टीकरण और स्वाध्याय अगर आपको समझ में आया है तो मेरे वीडियो को लाइक कीजिए, आगे शेयर कीजिए और मेरे YouTube चैनल माझी मराठी को आप सब्सक्राइब भी कर सकते हैं. थैंक यू.